कथेचे नाव भाकरीची चव. एकदा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ त्यांच्या मठात बसले होते. रोजच्याप्रमाणे दूरदूरहून अनेक श्रीमंत भक्त त्यांच्यासाठी महाप्रसाद, मिठाई आणि उंची वस्त्रे घेऊन आले होते. मठात सगळीकडे पक्वान्नाचा सुगंध दरवळत होता. त्याच गर्दीत एक गरीब म्हातारी बाई उभी होती. तिची स्वामीवर प्रचंड श्रद्धा होती, पण गरिबीमुळे तिच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी काहीच नव्हते. तिने घरातून निघताना सोबत फक्त 2 ज्वारीच्या भाकरी आणि ठेचा घेतला होता. तिला त्या श्रीमंत लोकांमध्ये आपली साधी भाकरी देताना खूप संकोच वाटत होता. ती बिचारी एका कोपऱ्यात उभी राहून फक्त स्वामींचे दर्शन घेत होती. स्वामींनी सगळ्या श्रीमंत भक्तांच्या पक्वान्नाच्या ताटाकडे पाहिले, पण कशालाही हात लावला नाही. अचानक त्यांची नजर त्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या म्हातारीवर गेली. स्वामी मोठ्याने म्हणाले, "अरे, मला खूप भूक लागली आहे. तुझ्याकडे माझ्यासाठी काय आहे?" म्हातारी घाबरली आणि थरथरत पुढे आली. तिने संकोचात आपल्या पदराची भाकर आणि ठेचा बाहेर काढला. ते पाहता स्वामींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यांनी त्या श्रीमंताच्या पक्वान्नाच्या पंक्तीला दूर सारले आणि त्या म्हातारीच्या हातची भाकरी घेतली. स्वामी ती भाकरी इतक्या आवडीने खाऊ लागले, जणू त्यांना अमृतच मिळाले आहे. सगळेजण आश्चर्याने पाहत होते. तेव्हा स्वामी म्हणाले, "देव घेण्यात भाव महत्त्वाचा असतो, वस्तू नाही. या भाकरीत तिची श्रद्धेची आणि प्रेमाची चव, जी मला या कोणत्याही पक्वान्नात मिळाली नाही. देव हा भावाचा भुकेलेला असतो, पदार्थाचा नाही." जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्याला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ.